परभणी के आंदोलनकारी सोमनाथ सूर्यवंशी की न्यायिक हिरासत में मौत की घटना का नांदेड़ जिला कांग्रेस कमेटी और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सोशल फोरम ने निषेध किया है। सोमवार 16 दिसंबर को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सोशल फोरम के जिलाध्यक्ष संतोष कांबले की ओर से जिलाधिकारी कार्यालय पहुंचकर ज्ञापन सौंपा गया। इस समय कांग्रेस के प्रदेश सरचिटनीस राजेश पावड़े, जिलाध्यक्ष BR कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, अब्दुल गफूर, प्रफुल्ल सावंत, भीना गायकवाड़, सुरेंद्र घोड़चकर, सत्यपाल सावंत, अनिल कांबले, रावण गावकर आदि सहित कांग्रेस के अन्य पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित हुए थे। सोमनाथ सूर्यवंशी की मौत को जिम्मेदार पुलिस अधिकारियों के खिलाफ कार्रवाई करने की मांग ज्ञापन में की गई है। दौरान संविधान सिर्फ किसी एकमात्र समुदाय का नहीं बल्कि सभी का है। संविधान को अपमानित नहीं होने देने की अपील संतोष कांबले ने की है, तो वही परभणी के मामले को जातीय रंग चढ़ाने का काम महायुति सरकार द्वारा किया जा रहा है, ऐसा आरोप राजेश पावड़े ने लगाया है। मृतक सोमनाथ सूर्यवंशी के परिवार को आर्थिक मदद देने की मांग भी फोरम के जिलाध्यक्ष संतोष कांबले ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सोशल फोरम, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी, BR कदम यांच्या तसेच प्रदेश सरचिटणीस आमचे राजेशजी पावडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन सोपवून प्रवेशद्वारावर उभे आहोत। मागणी आमची संविधानाच्या प्रकृती विपसना झाली आहे, विटंबना झालेली आहे। बौद्ध समाजावर अत्याचार उलटलेला आहे। संविधानाचे रक्षण फक्त काय बौद्धांनीच करावे का? संविधान हे सर्व भारतीयांचे आहे। मी सर्व समाजातील घटकातील सर्व तळागाळातील जे आरक्षणाचा लाभ घेतात त्या सर्व तळागाळातील 17 पगडी जातींना आवाहन करतो कि तुम्ही रक्षण करावे संविधानाचे। मैं तहे दिल से एक बार सभी मुसलमान मेरे भाइयों को भी एक निवेदन माध्यम से देना चाहता हूं आपके माध्यम से कि मुसलमान भाइयों ने भी इस संविधान के रक्षा में काम करना चाहिए। काल परभणी येथे जे संविधानाची त्याच्याबद्दल विटंबना झाली होती त्या आंदोलनामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांच्या मारहाणीमध्ये जो त्याचा मृत्यू झाला, आमचं असं म्हणणं आहे की शहीद झालेले काही कार्यकर्त्यांना आंदोलन केले, कार्यकर्ते आंदोलन करत असतात, त्याच्यामध्ये जातीय रंग देऊन हा महाराष्ट्रामध्ये एक जातीय रंग देणे आणि काहीतरी गोंधळ निर्माण करणे, जाती तिळ निर्माण करण्याचा या युती सरकारचा प्रयत्न आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज कलेक्टर ऑफिस येथे काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले की त्याची चौकशी व्हावी व संविधानाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी ठोस कदम म्हणजे पाऊल उचलावे सरकारनं आणि सर्व धर्माला सोबत घेऊन चालणारे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान याचं रक्षण करावं ही आमची काँग्रेसची मागणी आहे। आज नांदेड बंदची हाक देण्यात आलेली आहे, नाही, नांदेड बंद मध्ये आज सर्व स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। सर्व समाजातील, विशेष म्हणजे सर्व समाजातील लोकांना हा प्रकार आवडलेला नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल जो भी कोणी करतात ते सर्व त्याचा प्रयत्न चालू आहे महायुती सरकारचा की जाती तेढ निर्माण करून भांडण लावणे, पण याचा एकच उद्देश आहे की भांडण लावणे, काहीतरी दिशाभूल करणे आणि लोकांचे मन विचलित करणे। पण तुम्हाला एक सांगतो, नांदेडमध्ये सर्व समाजातील लोकांनी स्वस्फूर्तीने दुकानं बंद केलेली आहेत आणि बंद शांततेत पाळला जात आहे।